असा गौप्यस्फोट पवारांनी केलाय। मात्र त्यावेळी आपण त्यांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली। मात्र अशा प्रकारात आपण पडायला नको असं त्यावेळी आपलं ठरलं आणि राहुल गांधी यांचं ठरलं असं पवारांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केला होता। त्यावरून राजकीय वर्तुळात मोठा गहजब माजला होता। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि जवळला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। इलेक्शन कमिशन एक मिनिट लेट हिम फिनिश। ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला मिळेल कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। तर शरद पवारांना विधानसभा निवडणुकीवेळी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला। या दाव्याला आमदार